केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच नाशिक फाटा ते खेड या 8 मार्गिकेच्या पट्ट्याला मंजुरी दिली आहे। या पट्ट्यासाठी 7,827 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पुण्यातल्या विविध औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे। या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि मालवाहतूक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। पुणे जिल्हा हा पूर्ण देशामध्ये जे 800 पेक्षा जास्त जिल्हे आहेत त्यात 5व्या क्रमांकात आहे, पहिल्या 5त आहे मर्चंडाइज एक्सपोर्टसाठी, म्हणजे गुड्स एक्सपोर्टसाठी। आणि इंजिनिअरिंग गुड्स एक्सपोर्ट जे होतात त्यात पूर्ण देशामध्ये पहिला क्रमांक आहे पुणे जिल्ह्याचा। अशा पुणे जिल्ह्यामध्ये जर निर्यातीला चालना द्यायची आहे, रोजगार निर्मितीला जर चालना द्यायची आहे, तर लॉजिस्टिक्स स्मूथ करणं खूप गरजेचं आहे। आणि पुण्यापासून चाकण, राजगुरुनगर हे जे खेड हे जे रस्ते आहेत, ह्या रस्त्यांमध्ये प्रचंड मोठी कोंडी होत होती। त्याचा मटेरियल मूवमेंट आणि मॅन मूवमेंट या दोघांनाही खूप त्रास होत होता। या एलिव्हेटेड 8 लेन कॉरिडॉर जो आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम सुटेल, यामुळे सरकारचं खूप अभिनंदन। खेडचा उन्नती महामार्ग आपल्याला केंद्र सरकारने दिलेला आहे। त्यामध्ये खऱ्या अर्थाने बांधकाम व्यावसायिकांची खूप गतिमान प्रगती होईल आणि सगळं चाकण जो ट्रॅफिकचा भाग होता, चाकण आणि नाशिक फाटा, तर त्या नाशिक फाटा आणि चाकणला खऱ्या अर्थाने न्याय दिला असा अर्थ होईल आणि सगळ्या बांधकाम व्यवसायांनी अगदी सुगीचे दिवस येतील आणि बांधकाम व्यवसाय इतकं चांगलं काम करेल की लोकांना रोजगार मिळेल।